आमदार बच्चू कडू व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अरुण पडोळे यांनी अमरावतीमध्ये केला जल्लोष साजरा। फटाके ढोल ताशे वाजवत शिवसैनिकांचा अमरावतीमध्ये जल्लोष। प्रचंड मेहनत आणि काम एकनाथ शिंदे यांचं आहे। 56 पैकी 40 आमदार शिंदेंकडे आहेत, त्यामुळे शिवसेना शिंदेकडे आहे। त्यावरून स्पष्ट होतं, निकालामध्ये संतुलन ठेवलं आहे। कोणालाही नाराज न करता आता आपापल्या ताकदीवर लढा असा त्यांचा उद्देश आहे। संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करताना आपल्यामध्ये काय दोष आहे हे तपासणे गरजेचे आहे। कुठलीही गोष्ट एकतर्फी पाहता कामा नये। खरं तर त्याच्यात मेहनत आहे, प्रचंड काम शिंदे साहेबांनी केलं। जी काही माहिती कसं आहे का, आखरी निकाल हा अधिक पुराव्याच्या जमेच्या बाजूने लागत असतो आणि 50-56 आमदारांपैकी 40 आमदार जर शिंदे साहेबांच्या बाजूने आहे, अर्थातच शिवसेना तिकडे आहे, हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे। दोन्ही गटाने आमदार अपात्र संदर्भात याचिका दाखल केलेल्या होत्या, परंतु याचिका त्यांनी फेटाळलेली आहेत आणि दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलेल्या आहेत। कसं पाहता, एकीकडे शिवसेना शिंदेची, परंतु आमदार अपात्रतेवर अध्यक्षांनी कुठलाही निकाल दिलेला नाही। मला वाटते खूप संतुलन ठेवलेलं आहे निकालामध्ये आणि कोणालाही नाराज न करता आता आपापल्या ताकदीवर लढा असं त्याचा उद्देश आहे। तर हेच बयान असतं, आमच्या विरोधात गेलं असतं आम्ही असंच म्हटलं असतं। भाजपकडून संविधान याचा ना तर संविधानाचा काही फार कुठलाही विषय कुठे लावण्यात काही अर्थ नाही। आधी एकनाथ आरोप आहे, संजय राऊत बोलतात। मला असं वाटतं का कुठलीही गोष्ट एकतर्फी पाहता कामा नये। आपण शिंदे साहेबांवर आरोप करत असताना आपल्यामध्ये काय कमी आहे, आपल्यामध्ये काय दोष आहे हे तपासणं फार गरजेचं आहे।